32 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे. शिंदे सेनेला केवळ 2 जागांवर आघाडी आहे. बघा, पुण्याची उत्सुकता देखील आहे, कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने होते. बघा, गेल्या वेळेला पुण्यात भाजपची सत्ता होती आणि आता पुन्हा एकदा भाजप 32 जागी आघाडीवर दिसते. तर नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत. या सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधल्या पक्ष प्रवेशावरून मोठा वाद झाला होता. भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती आणि तेच सुधाकर बडगुजर आता नाशिकमध्ये आघाडीवर आहेत. त्यांना पक्षानं तिकीट दिलं, त्यामुळे नाराजी निर्माण झाली होती आणि शहाणेंनी बंडखोरी केली होती. सुधाकर बडगुजर यांची पत्नी आणि मुलानं सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता भाजपकडून, मात्र अखेर माघार घेतली आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत. ज्या सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप होते त्यांनाच नाशिकमध्ये भाजपनं पक्षप्रवेश दिला होता, पक्षात प्रवेश दिला होता. त्यामुळे भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि तेच सुधाकर बडगुजर आता आघाडीवर आहेत, अशी ब्रेकिंग न्यूज आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार का याची उत्सुकता नाशिककरांना लागली.